सर्वांना नमस्कार. आज एक टाइम भेटला म्हणून बोधकथा तयार केली. तर कमेंटमध्ये सांगायची बोधकथा कशी वाटली. तर चला बोलूयात बोधकथेकडे. लग्नाच्या पहिल्या रात्री पूजा फुलांनी सजवलेल्या खोलीत कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यात भीती, मनात असंख्य प्रश्न होते. निलेश खोलीचं दार उघडून आत आला आणि आतून कडी लावली. हे पाहताच पूजाच्या छातीत धडधड वाढली. ती घाबरून पलंगाच्या कोपऱ्यात आणखी सरकली आणि थरथरत्या आवाजात ती म्हणाली, प्लीज प्लीज माझ्याजवळ येऊ नको. मला मारू नको. मी ओरडेल. पप्पांना तुझं नाव सांगेल. निलेशला तिचं बोलणं ऐकून धक्काच बसला. इतकी शिकलेली मुलगी लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या नवऱ्याला असे का म्हणते, मारू नको? तुला असं का वाटलं की मी तुला त्रास देईन? त्याने शांतपणे विचारलं. पूजा रडू लागली. ती काहीच बोलली नाही. निलेशच्या मनात मात्र आपली फसवणूक झाली असल्याची भावना आली. आपल्यासोबतच एका वेड्या मुलीचं लग्न लावलं आहे असा विचार तो करू लागला. निलेशच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. आपली फसवणूक झाली आहे का? पूजाची मानसिक स्थिती ठीक नाहीये का? एवढ्या मोठ्या सुशिक्षित कुटुंबाने माझ्यासोबत एका वेड्या मुलीचं लग्न का लावून दिलं? या विचाराने त्याचा संयम सुटू लागला. कपाळावर आठ्या आणत त्याने पूजाकडे पाहिलं. ती अजूनही कोपऱ्यात बसून बसून रडत होती. निलेशचा शांत चेहरा आता गंभीर झाला होता. तो पलंगाच्या दिशेने 2 पावले पुढे सरकला आणि थोडे कडक आवाजात म्हणाला, पूजा, नीट सांग काय झाले ते? लग्न ठरल्यापासून आजपर्यंत तू माझ्याशी नीट बोलत नव्हतीस. मग अचानक आताच तुला माझी भीती का वाटते? तुझ्या घरच्यांनी माझ्यापासून काही लपवलं आहे का? तुझी तब्येत? निलेशचा शब्द ओठांवर चढकला. पण त्याच्या बोलण्याचा रोग पूजाला समजला होता. वेडी हा शब्द जरी निलेशने उच्चारला नसला तरी त्याच्या डोळ्यातील संशय पूजाने ओळखला होता. तिने झटकन डोके वर केले. तिच्या डोळ्यातील भीतीची जागा आता रागाने घेतली होती. मी वेडी नाहीये निलेश. पूजा हुंदके देत कशीबशी बोलली. माझ्या घरच्यांनी तुमची कोणतीही फसवणूक केलेली नाही. मग हे काय चाललंय? निलेशने हात उंचावून विचारलं. पहिली रात्र आहे आपली. मी फक्त खोलीची कडी लावली आणि तू थेट मला तुझ्या पप्पांची धमकी देतेस. मला मारू नको म्हणतेस. गयावया करतेस. कोणताही सामान्य माणूस याचा काय अर्थ काढेल पूजा? पूजाला समजले की जर तिने आता सत्य सांगितले नाही तर तिचे हे नवीन नाते सुरू होण्यापूर्वी संपून जाईल. तिने स्वतःला सावरले. बेडवरून खाली उतरली. ती निलेश पाशी जाऊन सुरक्षित अंतरावर उभी राहिली. निलेश, प्लीज मला चुकीचं समजू नका. मी तुम्हाला खरं काय ते सांगते. पूजाने दीर्घ श्वास घेतला आणि तिचे हात थरथरत होते. माझ्या या वागण्यामागचं कारण माझे पप्पा किंवा माझे घरचे नाहीत, तर ती एक जुनी जखम आहे जी आज अचानक या बंद खोलीत जिवंत झाली. निलेशने हाताची घडी घातली आणि तो तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनातली शंका अजून पूर्णपणे निघाली नव्हती. काय घडलं होतं भूतकाळात? निलेशने विचारलं. पूजा खिडकीपाशी गेली आणि बाहेरच्या अंधाराकडे पाहत बोलू लागली. 2 वर्षापूर्वी मी पुण्यात शिक्षण घेत होते. तेव्हा तिथेच माझ्यासोबत शिकणाऱ्या एका मुलाने माझ्याशी मैत्री केली. हळूहळू तो माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू लागला. मी त्याला नकार दिला. तेव्हा त्याचा अहंकार दुखावला गेला. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. त्याने मला जबरदस्तीने एका रिकाम्या केबिनमध्ये खेचलं आणि आतून कडी लावली. अगदी तशीच जशी आज तुम्ही लावलीत. मी ओरडू नये म्हणून त्याने धमकी दिली. गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला आणि धमकी दिली की जर मी कोणाला सांगितले तर तो माझ्या पप्पांना जीवे मारेल. कसाबसा मी तिथून स्वतःचा बचाव केला. त्या प्रसंगाने माझ्या मनावर एवढा मोठा आघात केला की आजही बंद खोली आणि दरवाजाची कडी पाहिली की मला तोच भयानक चेहरा आठवतो. पूजा मागे वळाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज तुम्ही जेव्हा दार बंद करून कडी घातली तेव्हा मला तुमच्यात तोच माणूस दिसला. मला वाटलं आज पुन्हा माझ्यासोबत तेच घडणार. मी खरंच वेडी नाहीये निलेश. मी फक्त त्या भीतीपासून अजून बाहेर पडलेली नाही. पूजाचे हे शब्द ऐकून निलेश सुन्न झाला.
निलेशने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याच्या मनात दोन गोष्टी एकदम घडल्या. एकीकडे तिला वेडी समजून आपली फसवणूक झाल्याचा राग आणि दुसरीकडे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी या लग्नापासून सुटका करून घेण्याची सुप्त इच्छा. कारण हे लग्न निलेशच्या मनाविरुद्ध झालं होतं. त्याला त्याची मैत्रीण निकिता आवडत होती, पण त्याच्या घरच्यांनी पूजाच्या बाबांच्या संपत्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी जबरदस्तीने हे लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे पूजाच्या या घाबरलेल्या रूपाचा आणि तिच्या शब्दांचा फायदा कसा उठवायचा हे निलेशच्या स्वार्थी मनाने तात्काळ ठरवलं. निलेश बेडपासून 2 पावले मागे झाला. त्याचा चेहरा आता अत्यंत गंभीर आणि कठोर झाला होता. त्याने कपाळावर आठ्या आणल्या आणि मनात विचार केला, अच्छा, तर ही अशी केस आहे. घरच्यांनी पैशाच्या हव्यासापोटी माझ्या गळ्यात एक वेड्या मुलीला बांधलंय तर. पण हीच योग्य संधी आहे निकिताकडे परत जाण्याची. तो पूजाकडे पाहून कडक आवाजात म्हणाला, पूजा, हे लग्न हे बघ, लग्नाची पहिली रात्र आहे आणि तू माझ्याशी असं वागतेस, मला धमकी देतेस. याचा अर्थ सरळ आहे की तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. तू आणि तुझ्या घरच्यांनी मिळून माझी फसवणूक केली आहे. लग्नाआधी माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीस. पूजा रडत रडत म्हणाली, निलेश, तसं नाहीये. मी पुन्हा सांगते, मी वेडी नाहीये. माझ्या घरच्यांनी फसवणूक नाही केली. माझा भूतकाळ मला काही ऐकायचं नाहीये. निलेशने तिचा शब्द अर्ध्यातच तोडला. त्याला तिचा भूतकाळ जाणून घेण्यात रसच नव्हता, कारण त्याला हे लग्न मोडण्यासाठी एकच भक्कम कारण हवं होतं. नक्कीच तुझं काहीतरी लफडं असेल आणि ते लपवण्यासाठी तुझ्या बापाने पैशांच्या जोरावर माझ्याशी लग्न लावून दिलं. निलेशच्या तोंडून स्वतःच्या चारित्र्यावर आणि बाबांवर आलेला आळ ऐकून पूजेला रडण्याचा वेग वाढला. ती आगतिक होऊन बेडवर पोटाशी पाय धरून बसून राहिली. निलेशने रागाच्या भरात बेडवर पडलेली एक चादर आणि उशी उचलली. त्याने पूजाकडे एक तिरस्कारणीय कटाक्ष टाकला, अशा मुलीसोबत मी एका खोलीत राहू शकत नाही. उद्या सकाळीच तुझ्या बापाला बोलवून घेतो आणि तुझी पाठवणी करतो, असं म्हणून निलेशने खोलीचा दरवाजा उघडला आणि तो तरातरा बाहेर हॉलमध्ये निघून गेला. जाताना त्याने दरवाजा जोरात आपटला. तो बाहेर गेल्यानंतर पूजा पलंगावर कोसळली. ती एकाकी झाली होती. खोलीत आता फक्त शांतता आणि फुलांचा तो मंद सुगंध उरला होता, जो आता पूजाला गुदमरून टाकत होता. ती पलंगावर कोसळली. लग्नाची पहिली रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा घेऊन आली होती. एका बाजूला तिचा जुना भयानक भूतकाळ होता आणि दुसऱ्या बाजूला संशयाच्या जाळ्यात अडकलेला तिचा नवरा. पूजा मनातल्या मनात विचार करू लागली, आता उद्या सकाळी जेव्हा घरातले विचारतील तेव्हा काय तोंड दाखवू? या संशयाच्या नात्याला मी कसं टिकू? तिने मनोमन ठरवलं की ती वाकणार नाही, कारण ती निर्दोष होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरामध्ये लग्नाच्या पहिल्या सकाळची लगबग सुरू झाली तेव्हा परिस्थितीने एक वेगळंच आणि गंभीर वळण घेतलं. सकाळचे 6 वाजले होते. निलेशची आई सुलोचनाबाई हातात चहाचा कप घेऊन हॉलमध्ये आल्या, तर सोफ्यावर निलेशला चादर पांघरून झोपलेला पाहून त्यांच्या हातातला चहाचा कप थरथरला. लग्नाच्या पहिल्याच रात्री मुलगा बेडरूम सोडून बाहेर सोफ्यावर का झोपला हे त्यांना समजेना. त्यांनी घाईघाईने निलेशला उठवलं. निलेश, निलेश, अरे निलेश, उठ. काय रे, हे काय? बाहेर का झोपला आहेस? पूजा कुठे आहे? काही भांडण झालं का तुमचं? आईच्या आवाजाने निलेशचे डोळे चोळून उठला. रात्रीचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काही नाही आई, मला खोलीत उकडत होतं म्हणून मी बाहेर आलो होतो. त्याने खोटं सांगण्याचा प्रयत्न केला, पण सुलोचनाबाई काही साध्या नव्हत्या. त्यांनी निलेशचा उडालेला चेहरा आणि बेडरूमचा अर्धा दरवाजा असलेला दरवाजा उघडा पाहिला. त्याच वेळी पूजा देखील बेडरूम मधून बाहेर आली. तिचे डोळे रात्रीच्या रडण्याने सुजले होते. चेहऱ्यावर नवीन नवरीचं तेज असण्याऐवजी कमालीची थकवा आणि नैराश्य होतं. पूजाला पाहता सुलोचनाबाईंनी विचारलं, पूजा, सुनबाई, काय झालंय? निलेश बाहेर का झोपला होता? पहिल्या दिवशी हे काय लक्षण आहेत? हळूहळू निलेशचे वडील आणि घरातील इतर मंडळी हॉलमध्ये जमा झाली. घरामध्ये एक शांतता पसरली, जी कोणत्याही मोठ्या वादळापूर्वीची असते. निलेश आता स्वतःवरचा ताबा गमावून बसला. त्याने सगळ्यांसमोर पूजाकडे बोट दाखवला आणि म्हणाला, आई, हिला काय विचारतेस आई? हिच्या घरच्यांना विचार तू.
ज्यांनी आपली फसवणूक केली. एवढी शिकलेली मुलगी म्हणून आम्ही लग्न केलं. पण हिचं लग्नाआधीच एका मुलासोबत अफेअर होतं. काल रात्री हिने स्वतः सांगितलंय, की एका मुलाने हिला खोलीत बंद केलं होतं. ज्या मुलीचं लग्न आणि भूतकाळ साफ नाही, ज्या मुलीचं मन आणि भूतकाळ साफ नाही, तिच्यासोबत मी संसार कसा करू? निलेशचे हे शब्द ऐकून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. निलेशच्या वडिलांनी पूजाकडे रागाने पाहिलं. पूजा, काय बोलतोय निलेश हे? खरं आहे का हे सगळं? पूजा शांत उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तिचा कणा ताठ होता. तिने निलेशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात फक्त संशय आणि अहंकार होता. माझं कोणतंही अफेअर नव्हतं, ती असं म्हणाली. पूजा अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाली, मी काल रात्री जे सांगितलं तो एका विकृत माणसाने माझ्यावर केलेला अत्याचार होता. माझा छळ होता. पण तुमच्या मुलाला त्यात माझं अफेअर दिसलं. जर पीडित असणं म्हणजे चारित्र्यहीन असणं असेल तर मला या घरात एक सेकंदही राहायचं नाहीये. बघा, उलट स्वतःचा गुन्हा कबूल करायच्या ऐवजी कशी बोलते? निलेश ओरडला. आई बाबा, मला हे लग्न मान्य नाहीये. हिने आणि हिच्या बापाने आमचा विश्वासघात केलाय. मी आताच्या आता हिच्या पप्पांना फोन करून इथे बोलवून घेतो आणि हिची पाठवणी करतो. निलेशने खिशातून फोन काढला आणि पूजाच्या पप्पांना फोन लावला. पूजा तिथेच उभी राहून विचार करत होती की ज्या पप्पांनी तिला एवढं वाढवलं, शिकवलं, आज तिच्यामुळे त्यांना या लोकांचे टोमणे ऐकावे लागणार होते. पण तिने ठरवलं होतं की आता ती गप्प बसणार नाही आणि स्वतःला गुन्हेगार तर ठरू देणारच नाही. निलेशने रागाच्या भरात पूजाच्या बाबांना फोन लावला आणि तात्काळ घरी यायला सांगितलं. निलेशचा हा अवतार पाहून घरातील सगळे शांत झाले होते. पण पूजाच्या मनात आता एक वेगळीच शंकेची पाल चुकचुकली. काल रात्रीपासून निलेश ज्या प्रकारे तिच्यावर तुटून पडत होता, ते केवळ एका गैरसमजापोटी नव्हतं. त्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. साधारण एका तासानंतर पूजाचे बाबा दारात हजर झाले. पण ते एकटे नव्हते. त्याच्यासोबत 2 पोलीस अधिकारीही होते. निलेशने फोनवर वापरलेली भाषा ऐकूनच पूजाच्या बाबांनी काहीतरी अघटित घडल्याचा अंदाज लावला होता आणि ते सरळ पोलिसांनाच घेऊन पोहोचले होते. त्यांच्या सोबत आलेले पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले. त्यांनी निलेश आणि त्याच्या घरच्यांना एक कडक नजर टाकली. निलेशचे बाबा, तुम्ही स्वतःला खूप शिकलेले समजता ना? मग एका पीडित मुलीच्या गुन्ह्याला अफेअर म्हणता ना? तुमची बुद्धी कुठे गहाण ठेवली होती? इन्स्पेक्टर खड्या आवाजात बोलू लागला. पूजा पुण्यात ज्या कंपनीत होती तिथे राहुल नावाचा एक मुलगा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. वन साइड लव्ह. पूजाने त्याच्या मैत्रीचा चुकीचा फायदा त्याला घेऊ दिला नाही आणि लग्नाला नकार दिला. म्हणून या विकृताने पूजाला एका केबिन मध्ये कोंडून तिच्यावर हल्ला केला होता. पूजाने घाबरून न जाता दुसऱ्याच दिवशी त्या राहुल विरुद्ध आमच्या पोलीस स्टेशनमध्ये मॉलस्टेशन आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला होता. इन्स्पेक्टरांनी खिशातून एक केस फाईलची कॉपी काढली आणि निलेशच्या हातात दिली. हे बघा, हा तो FIR आहे. आम्ही त्या राहुलला अटक केली होती आणि तो तब्बल 6 महिने जेलमध्ये होता. न्यायालयीन केस अजूनही सुरू आहे. पूजाने त्या नराधमाशी लढा दिला होता. कोणतं अफेअर नाही केले? ती एक धाडसी मुलगी आहे जिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि तुम्ही तिच्या आज मानसिक धक्क्याचा फायदा घेऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेताय. निलेश, लग्न ठरताना आम्ही हे मुद्दाम लपवलं. पूजाचे बाबा अत्यंत जड अंतकरणाने म्हणाले. तो प्रसंग आमच्यासाठी एक वाईट स्वप्न होता. पूजा त्यातून कशी बशी बाहेर आली होती. आम्हाला वाटलं नवीन आयुष्यात जुन्या जखमा कशाला उकरवायच्या. पण जर तू काल रात्री तिचं ऐकून घेतलं असतं तर तिने तुला हा FIR स्वतः दाखवला असता. पण तू तर तिला वेडी समजून तिला चारित्र्यहीन ठरवून मोकळा झालास. वेळ मारून नेण्यासाठी तो हळूहळू पूजाच्या जवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, पूजा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी रागाच्या भरात आणि चुकीच्या समजुतीमुळे तुला
काय काय बोलून गेलो? मला एक संधी दे. पूजाचे अश्रू आता अनावर झाले होते. पूजाचे अश्रू आता सुकले होते. निलेशराव, माझ्या मुलीला समजून घ्यायला तुम्ही कमी पडलात. पण आता सत्य समोर आलं आहे. योग्य ते निर्णय घ्या. असं म्हणून पूजाचे बाबा आणि पोलीस तिथून निघून गेले. घरचे सगळे अजूनही हॉलमध्ये सुन्न उभे होते. पूजाने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि ती शांतपणे आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली. निलेशराव, माझ्या मुलीला समजून घ्यायला तुम्ही कमी पडला. पण आता सत्य समोर आलं होतं. योग्य ते निर्णय घ्या. असं म्हणून बाबा तर आणि पोलीस तर निघून गेले. घरचे सगळे अजूनही हॉलमध्ये सुन्न झाले होते. पूजाने एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि ती शांतपणे आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली. रात्री दोघेही एकाच बेडवर होते, पण त्यांच्यामध्ये बरंच अंतर होतं. खोलीत शांतता पसरली होती. निलेश मात्र झोपत नव्हता. छताकडे पाहत त्याच्या मनात फक्त एकच नाव पुन्हा पुन्हा उमटत होतं. निकिता, मी तुझ्यावर प्रेम करतो. निकिता, मी तुझ्यावर प्रेम करतो. मग नियतीने माझ्या आयुष्यात हा वेगळाच मार्ग का आणला? तो मनातच पुटपुटला. तर दुसऱ्या बाजूला पूजा डोळे मिटून पडली होती. तिच्या मनात एकच विचार होता, कदाचित प्रत्येक माणूस सारखा नसतो. पण त्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती. दुसऱ्या दिवशी निलेश निकिताला भेटायला कॅफेमध्ये गेला. कॅफेमध्ये काही क्षण शांतता पसरली. निलेशने मान खाली घातली. परिस्थिती माझ्या हातात नव्हती निकिता, निलेश हताश होऊन म्हणाला. माझ्या आई बाबांनी फक्त पूजाच्या पप्पांच्या संपत्तीवर आणि पैशाच्या हव्यासापोटी माझ्यावर दबाव आणून हे लग्न लावून दिले. मला त्या खोलीत पूजासोबत एक क्षणासाठीही राहणं शक्य नाहीये. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. निकिताने निलेशचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर निलेशला या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी जिद्द होती. निलेश, जर परिस्थिती अशी आहे तर आपण लोकांचा आणि तुझ्या घरच्यांच्या पैशाचा विचार करण्यासाठी करायचाय. कशासाठी करायचाय? निकिता गंभीर होऊन म्हणाली. तू पूजाचं आयुष्य उद्ध्वस्त करतोयस आणि स्वतःचाही. जर तुला खरंच माझ्यासोबत राहायचं असेल तर आपल्याला हा सुशिक्षितपणाचा आणि समाजाचा बुरखा टाळावा लागेल. आपण दोघे इथून लांब पळून जाऊया. पळून जाणे हा शब्द ऐकून निलेश दचकला. पण नंतर त्याला समजले की याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. घरचे पूजाला कधीच सोडणार नव्हते आणि तो पूजाला स्वीकारू शकत नव्हता. हो निकिता, तू म्हणतेस तेच बरोबर आहे. आपण काही दिवसांतच इथून पळून जाऊया. मी माझ्या नोकरीच्या बदल्यात दुसऱ्या शहरात ट्रान्सफर करून घेतो आणि आपण तिथे नवीन आयुष्य सुरू करूया, निलेशने ठामपणे सांगितलं. दोघांनी पुढील काही दिवसांत घरातून पळून जाण्याचा गुप्त प्लॅन आखला. दुपारची वेळ होती. निकिताशी पळून जाण्याचा प्लॅन ठरवून निलेशने संध्याकाळी जेव्हा घरी परतला तेव्हा त्याच्या डोक्यात विचाराचं वादळ उठलं होतं. घरात पूजा नेहमीप्रमाणे शांतपणे तिचं काम करत होती. काल रात्री निलेशने दाखवलेल्या समजूतदारपणामुळे तिच्या मनातील भीती बरीच कमी झाली होती आणि तिच्या डोळ्यात निलेशबद्दल एक आदर आणि ओढ निर्माण झाली होती. रात्र झाली. घरातील दिवे मावळले आणि दोघेही बेडरूम मध्ये आले. खोलीत फुलांचा मंद सुवास पसरला होता. निलेश बेडवर बसला होता. त्याच्या डोक्यात एकाएकी निकिता सोबत पळून जाण्याचे विचार चक्रावून टाकत होते. तर दुसरीकडे समोर उभे असलेल्या पूजाचं सौंदर्य आणि तिचं निष्पाप रूप त्याला आकर्षित करीत होतं. निलेशच्या मनात एक सुप्त गुन्हेगारी भावना आणि राक्षसी वृत्ती एकत्र आली होती. त्याला माहित होतं की तो काही दिवसातच हिला सोडून जाणार आहे. त्यामुळे एका विचित्र मानसिकतेतून तो पूजाकडे पाहू लागला होता. पूजाने निलेशकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता
कालसारखी भीती नव्हती, तर एक पूर्ण समर्पण होतं. निलेश उठला आणि तो पूजाच्या जवळ गेला. त्याने तिचा हात हातात घेतला. निलेशच्या स्पर्शाने आज एक वेगळीच भावना होती. पूजा, काल मी तुझ्याशी खूप वाईट वागलो ना? मला माफ कर. निलेशने तिच्या जवळ जात तिच्या कानात हळूच म्हटलं. त्याच्या या शब्दांनी पूजाचं उरलेलं उरलेलं आवंडही विरघळलं. तिने निलेशच्या गळ्यात हात टाकले. पूजाने त्याला निलेशचं प्रेम समजून स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं. त्या खोलीच्या बंद दाराआड सगळ्या शंका आणि भविष्यातील वादळांना विसरून त्या बेभान रात्री निलेश आणि पूजा एक झाली. पूजासाठी ती तिच्या आयुष्याची एक नवी हक्काची सुरुवात होती. पण निलेशसाठी तो केवळ एका गुंतागुंतीच्या मानसिकतेतून आलेला एक क्षण होता. त्या बेभान रात्रीनंतर घरात सगळं काही सामान्य असल्यासारखं वाटत होतं. पूजाच्या मते निलेशने तिला पूर्णपणे पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. ती घरातील कामात, सुलोचनाबाईंच्या सेवेत आणि नव्या नात्यात पूर्णपणे समरस झाली होती. निलेशनेही वरवर पाहता असाच देखावा निर्माण केला होता की तो या लग्नात आता सुखी आहे म्हणून. पण हे सगळं फक्त एक नाटक होतं. निलेश आणि निकिताने पळून जाण्याची तयारी अत्यंत काळजीपूर्वक आणि शांततेत केली होती. घाई गडबडीत पळून गेल्यावर पोलिसांचा ससेमिरा पाठी लागू शकतो हे निलेशला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने 2 महिन्यांचा वेळ घेतला होता. या 2 महिन्यात त्याने आपल्या ऑफिसमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये ट्रान्सफरसाठी अर्ज केला होता, जो आता मंजूर झाला होता. निकितानेही तिच्या नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःच्या बँकेतील सगळे पैसे एका खात्यात वळवले होते. 2 महिने उलटून गेले. त्यांची पळून जाण्याची तयारी आता पूर्ण झाली होती. आज गुरुवार होता. निलेशने घरात सांगितलेलं होतं की ऑफिसच्या महत्वाच्या कामासाठी त्याला 2 दिवस शहराबाहेर जावं लागणार आहे. सुलोचनाबाई आणि पूजाला त्यावर अजिबात संशय आला नाही. निलेशने आपली बॅग भरली. त्यांनी त्याचे पूजाच्या घरातून मिळालेले काही महागडे दागिने आणि रोख रक्कमही गुपचूप लपवून ठेवली होती. संपत्तीचा हव्यास फक्त त्यांच्या आईबाबांनाच नव्हता, तर निलेशही त्यातून सुटला नव्हता. संध्याकाळ झाली. निलेश घरातून बाहेर पडला. त्याने पूजाला जाताना एक खोटा निरोप दिला. मी रविवारी सकाळपर्यंत परत येईल. स्वतःची आणि आईबाबांची काळजी घे. पूजाने हसून मान हलवली आणि म्हणाली, तुम्ही फक्त मला सोडून जात नाही, तर आपल्या बाळालाही सोडून चाललाय. त्या निकिताकडे ना? मी तुमच्या खरंच प्रेमात पडले आहो आणि तुमच्या सुखातच माझं सुख आहे. जा त्या निकिता सोबत तुम्ही. मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाते. तुमच्या बाळाला मी चांगले संस्कार देईन. आणि हे ऐकून निलेश चक्रावूनच गेला. पूजाचे हे शब्द ऐकताच निलेशचे पाऊल दारापाशीच थबकले. त्याच्या पाठीवर जणू वीज कोसळली होती. त्याने धाडकन मागे वळून पूजाकडे पाहिलं. पूजाच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना डोळ्यात क्रोधाचे अश्रू. तिच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता आणि निखळ प्रेम होतं. बाळ? निलेशच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याची बॅग आता हातातूनच कधी निसटली हे त्यालाच कळलं नाही. पूजा, तू तू काय बोललीस? पूजाने आपल्या पोटावर हात ठेवला आणि एक मंद हसू आणून म्हणाली, हो निलेश, त्या बेभान रात्री आपल्या दोघांच्या प्रेमाची एक नवी ओळख माझ्या गर्भात रुजली आहे. डॉक्टरांकडे जाऊन आले मी. 2 महिने झालेत. मला तुम्हाला ही आनंदाची बातमी द्यायचीच होती. मला ही आनंदाची बातमी तुम्हाला द्यायचीच होती, पण गेल्या 2 महिन्यात तुम्ही रात्री झोपताना फोनवर निकितासोबत जे प्लॅन करत होता ना, ते मी चोरून चोरून ऐकले होते. निलेश सुन्न झाला. त्याला कपाळावर घाम फुटला. पूजा पुढे बोलू लागली. तिचे डोळे आता पाणावले होते. तुम्ही बाथरूममध्ये गेल्यावर मी तुमच्या फोनमधील मेसेजही वाचलेत. मला समजलं की तुमचं निकितावर मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यासोबत फक्त नाटक करत आहात. निलेश, जबरदस्तीने किंवा कर्तव्याच्या नावाने कोणाला बांधून ठेवता येत नाही ना? मी तर तुमच्या मनातल्या भीतीवर मात करून तुमच्यावर खरं प्रेम केलं होतं.
पण तुमच्या सुखातच जर माझं सुख नसेल तर मी आडवी येणार नाही. जा तिच्याकडे. तुमच्या संपत्तीच्या हव्यासासाठी मी माझ्या पप्पांनाही काही सांगणार नाही. पण माझ्या बाळाला मी नक्कीच सांगेल की त्याचे बाबा वाईट नव्हते. फक्त ते कोणा दुसऱ्याच्या प्रेमात गुंतले होते. पूजा वळली आणि शांतपणे आपल्या खोलीकडे जाऊ लागली. तिने कोणतीही पोलीस केस केली नाही. आरडाओरडा सुद्धा केला नाही. उलट इतक्या मोठ्या फसवणुकीनंतरही तिने निलेशला हसतमुखाने मुक्त केलं होतं. पूजाचे हे अथांग प्रेम, तिचं समर्पण आणि तिची ही महानता पाहून निलेशच्या मनातला वासनेचा, स्वार्थाचा आणि निकिताचा बुरखा एका क्षणात फाटून गेला. ज्या मुलीवर 2 महिने ज्या मुलीला 2 महिने झालं आणि फसवतोय समजून चालला होता, ती त्याला आणि त्याच्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतःच्या सुखाची बळी देत होती. निलेश तिथेच जमिनीवर गुडघ्यांवर कोसळला. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू घळाघळा वाहू लागले. तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. पूजा, मला माफ कर ग. मी नराधम आहे. मी नराधम आहे. निलेशने ओरडून ओरडून तिची माफी मागितली. तिची साडी धरली. तो रडत रडत तिच्या पायापाशी आला. मी पैशाच्या आणि वासनेच्या धुंदीत एवढा आंधळा झालो होतो की मला तुझ्या पवित्र प्रेमाची किंमत कळलीच नाही ग. मी तुला आणि माझ्या स्वतःच्या रक्ताला, माझ्या बाळाला सोडून चाललो होतो ना. मला त्या निकिताची कोणाचीही गरज नाही. मी चुकीचा होतो पूजा. मला शिक्षा दे. मला मार. पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. निलेशने तिचे पाय घट्ट धरून ठेवले होते. रडणे सुरूच होते. पूजा तिथेच थांबली. तिने मागे वळून खाली बसलेल्या निलेशकडे पाहिलं. निलेशचा पश्चातापाचा आता खोटा नव्हता. कालपर्यंत निकितेसाठी वेडा झालेला निलेश आज आपल्या बाळाला आणि पूजाला खऱ्या प्रेमाच्या ओढीने पूर्णपणे बदलला होता. पूजा खाली वाकली. तिने निलेशला खांद्याला धरून उठवलं. निलेशने तात्काळ पूजाला आपल्या मिठीत घट्ट ओढलं. जणू तो तिची आणि स्वतःच्या बाळाची माफी मागत होता. त्या रात्री निलेशने निकिताचा नंबर फोनमधून कायमचा ब्लॉक केला. तिने चोरलेले दागिने आणि पैसे कपाटात परत ठेवले आणि त्याने मनोमन ठरवले की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो पूजाचा आणि त्याच्या येणाऱ्या बाळाचा उत्तम सांभाळ करेल. एका बाजूला वासनेचा आणि सामर्थ्याचा अंत झाला होता, तर दुसऱ्या बाजूला खऱ्या प्रेमाचा आणि एका नव्या कुटुंबाचा जन्म झाला होता. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे.